श्री शिवलीलामृत अध्याय 14. या अध्यायाच्या पठनाने अथवा श्रवणाने अतिथी प्रसन्न होऊन गृहस्थाश्रम व्यवस्थित पार पडेल आणि शिवकृपा होईल. नैमिषारण्यामध्ये स्वतः सूत मुनी शौनकादी ऋषींना दिव्य अशी ही शिवकथा सांगत आहेत. कैलास पर्वतावर षडानन कार्तिकेय आणि बाल गणेशांच्या बाललीलांमध्ये शंकर आणि माता पार्वतींचे दिवस आनंदाने जात होते. अशातच एके दिवशी कैलास पर्वतावर नारायण मुनींचे आगमन झाले. त्यांनी भगवान शिव आणि माता पार्वतींना नमन करून त्यांची स्तुती केली आणि ते भगवान शंकरांना म्हणाले, हे प्रभू, या पृथ्वी तलावर तुमचे असंख्य भक्त आहेत, परंतु कांती नगरीचा राजा शियाळ आणि त्याची शिवभक्ती काही अपूर्वच आहे. एवढेच नाही तर त्याची पत्नी चांगुना आणि पुत्र चिलया हे देखील तेवढ्याच तल्लीनतेने तुमची शिवभक्ती करतात. दारावरती आलेल्या प्रत्येकाची इच्छा भोजन देऊन ते संतुष्ट करतात. राजा शियाळाची अशा प्रकारे कौतुक करून नारद मुनी तिथून निघून गेले. ते ऐकून भगवान शंकरांना राजा शियाळाबद्दल कौतुक वाटू लागले. जिज्ञासा उत्पन्न झाली आणि त्यांनी त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्याच्या शिवभक्तीची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यावर भगवान शंकरांनी एका ब्राह्मणाचे रूप घेऊन राजाच्या राजगृही येऊन त्याला आवाज दिला, हे राजन, मी एक ब्राह्मण असून मला इच्छा भोजन दे. जर तू मला संतुष्ट केले नाहीस तर मी तसाच परत जाईन आणि त्यामुळे तुझे सत्व निघून जाईल. ब्राह्मणाचा आवाज ऐकून राजा शियाळ आणि चांगुना राणी बाहेर आले आणि त्या अतिथीचा आदर सत्कार करून त्यांना घरामध्ये घेऊन गेले. त्यांची व्यवस्थित पाहुणचार करून त्यांची पूजा करून त्यांना विचारले, मी तुमची काय सेवा करू शकतो? तुमची काय इच्छा आहे ते आम्हाला सांगा. तुमची इच्छा पुरवणे आमच्यासाठी पर्वणीच आहे. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, मी मागेल ते देशील बघ, हां, पुन्हा माघार घ्यायची नाही. त्यावर राजा शियाळ म्हणाला, आज्ञा करा, तुम्हाला हवे ते लगेच पुरवले जाईल. अतिथी वेशधारी भगवान शंकर तेव्हा म्हणाले, तर मग ऐक, मला नरमांस शिजवून हवे आहे, परंतु ते नरमांस चोरून बाहेरून आणले किंवा विकत आणलेले चालणार नाही. तेव्हा राजा आणि राणीने स्वतःचे मांस काढून देण्याची तयारी दाखवली. तेव्हा अतिथी वेशधारी भगवान शंकर म्हणाले, हे बघा, तुम्ही पवित्र आहात, परंतु तुमचे नरमांस चालणार नाही. तुम्ही याचकांचे मायबाप आहात. तुम्हाला भक्षण केले तर हे अन्नछत्र कोण चालवणार? याचकांचे शाप मला भोवतील. तुमचा जो 5 वर्षाचा कोवळा सुकुमार मुलगा आहे त्याचे कवळे नरमांस मला फार आवडेल. अतिथीचे बोलणे ऐकताच दोघांच्या काळजावर घाव घातल्यासारखे झाले. दोघांच्या पायाखालची जमीन निघाल्यासारखे त्यांना वाटले. तरी देखील आपल्या चेहऱ्यावरती दुःख दिसून न देता ते अतिशय घाईघाईने म्हटले, चालेल, आम्ही आमच्या बाळाला तुमच्या पायावर घातले आहे, तुम्ही त्याला घेऊन जा. तेव्हा ते ब्राह्मण रागारागाने म्हणाले, मी काय वाघ सिंह आहे का तुमच्या मुलाला कच्चे खायला? मनात कोणतीही शंका न धरता त्याचे नरम मांस शिजवा आणि ते मला खायला घाला आणि आनंदामध्ये गाणे गात ते शिजवा. तुम्ही जर मनामध्ये आक्रोश करत रडत ते शिजवून मला खायला घातले तर मी जेवणार नाही, अन्नावरून उठून जाईल आणि तुमच्या पुण्याचा क्षय होईल. मोठ्या कष्टाने अश्रू आवरत चांगुना बाहेर गेली आणि खेळण्यामध्ये मग्न असलेल्या चिलया बाळाला हाक मारली, बाळा, इकडे ये, अतिथी तुझ्यासाठी थांबले आहेत, लवकर ये. आईची हाक ऐकताच चिलया बाळ धावत आला आणि आईला विचारू लागला, काय झाले आहे आई, मला का बोलावलेस? त्यावर चांगुना राणीने त्याला झालेला सर्व वृत्तांत सांगितला आणि तेव्हा चिलया म्हणाला, बस एवढेच? माझा देह मी केव्हाच शिवाला अर्पण केला आहे. माझे मांस खाऊन जर ते प्रसन्न झाले तर मी असे समजेल साक्षात भगवान शंकर प्रसन्न झाले आहेत. त्याचे हे बोलणे ऐकून चांगुनाला अश्रू अनावर झाले. तिने त्याला उचलून घेतले आणि आतमध्ये घेऊन गेली. त्याला जवळ घेऊन तिने त्याचे मायेने चुंबन घेऊ लागली. डोळ्यातून अश्रू थांबता थांबत नव्हते. अत्यंत कष्टाने शोक आवरून दुःख आवरून तिने त्याचा शिरच्छेद केला. आता पुन्हा त्याचे मुख आपल्याला दिसणार नाही म्हणून मनाच्या समाधानासाठी त्याचे मस्तक तिने बाजूला काढून ठेवले आणि त्याच्या उरलेल्या देहाचे नरमांस काढून ते शिजवले. राजाने अतिथीला भोजन तयार आहे असे सांगून भोजनाला चला म्हणू लागला. सर्व ब्रह्मांडाच्या क्षणाक्षणाची माहिती असणाऱ्या भगवान शंकरांनी अंतर्ज्ञानाने
हे जाणले की चांगुनेने तिच्या मुलाचे मस्तक बाजूला काढून ठेवले आहे. तेव्हा ते रागारागाने उठले आणि चालू लागले. त्यांच्या मागे राजा शियाळ देखील धावू लागला आणि त्यांची विनवणी करू लागला. काय झाले, काय चुकले आमचे, कृपा करून सांगावे. तेव्हा भगवान शंकर म्हणाले, सर्व अवयवांमध्ये मस्तक मुख्य आहे आणि तुम्ही तेच चोरून बाजूला ठेवले आणि बाकीचे मांस शिजवून माझी समजूत काढता काय. तेव्हा राजा म्हणाला, असे करू नका, असे करू नका. आम्ही ते मस्तक तुम्हाला शिजवून खाऊ घालतो. चूक झाली, क्षमा करा. अतिथी पुन्हा आसनावर येऊन बसले. चांगुना खिन्न मनाने खेदाने त्याचे मस्तक बाहेर घेऊन आली आणि त्यांच्या समोर उकळीत घातले आणि धैर्याने मुसळाने त्याचे मस्तक कांडू लागली. तिच्या अलौकिक धैर्याकडे प्रत्यक्ष भगवान शंकर देखील सद्गतीत होऊन पाहत होते. तेव्हा ते म्हणाले, केवळ मी सांगतो म्हणून कांडू नकोस. आनंदाने गाणी गात ते कांड, म्हणजे मला वाटेल तुला त्याचे दुःख नाही, तुझ्या मनात खंत नाही याची मला खात्री वाटेल. तेव्हा चांगुनाने गाणे म्हणत त्याचे मस्तक शिजवले. चेहऱ्यावरती आनंद दाखवत अतिथी वेशधारी भगवान शंकर म्हणाले, राजा तुम्ही यजमान आहात, तेव्हा राजा तुम्ही देखील माझ्याबरोबर माझ्या पंक्तीला बसा पाहिजे. ह्या ऐकताच राजा भांबावून गेला. तेव्हा सगुना म्हणाली, मी 9 महिने माझ्या मुलाला माझ्या पोटामध्ये वाढवले. तुम्ही 4 प्रहर त्याला तुमच्या पोटामध्ये नाही ठेवू शकत का? आता थोड्यासाठी सत्व हरून देऊ नका. अतिथी विन्मुख पाठवू नका. राजा नाईलाजाने पंक्तीला बसला. चांगुनाने त्यांचे ताट वाढून आणले. तेव्हा अतिथी म्हणाला, चांगुना तू सुद्धा आमच्या बरोबर जेवायला बस. चांगुना देखील मनाचा निर्धार करून जेवायला बसली. भक्त जसा कसोटीला उतरत होता, भगवान शंकर त्याची परीक्षा घेत होते. काहीतरी आठवल्यासारखे करून ते म्हणाले, अरे रे, धर्मशास्त्रानुसार निपुत्रिकाच्या घरी मला जेवता येणार नाही. दिवा नसलेले घर, फळ नसलेले वृक्ष जसे ओसाड वाटते, तसे मला तुमचे घर अशुभ वाटत आहे. अतिथीचे बोलणे ऐकून राजा हतबल होऊन रडू लागला. चांगुनाने देखील आक्रोश मांडला, देवा, माझा एकुलता एक पुत्र गेला. त्यासाठी एवढे सगळे केले ते सत्व देखील गेले. अतिथीच्या इच्छेप्रमाणे बाळाचे बलिदान दिले. आमची फार दयनीय अवस्था झाली आहे. तुम्हाला आमची दया येत नाही का? तुम्ही कुठे आहात? हे दयाळू कैलासनाथा, धावा, आमची रक्षा करा. मी माझे बाळ आता कुठे पाहू? चांगुनीच्या शोकाने अतिथी वेशधारी शंकर देखील गहिवरले. त्यांच्या डोळ्यातून देखील अश्रू वाहू लागले आणि ते चांगुनीच्या मस्तकावर जाऊन पडले. त्यांनी तिच्या मस्तकावर हात ठेवून म्हणाले, हे सद्गुणी, पतिव्रते, धैर्यशील चांगुने, तुझी सत्वशीलता मला फार आवडली आहे. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला जे अत्यंत प्रिय असेल ते तू मागू शकतेस. तेव्हा चांगुना म्हणाली, अतिथी देवा, तुम्ही जर खरोखर प्रसन्न असाल तर आम्हाला निपुत्रुक म्हणतील हा कलंक धुवून टाका. मला दुसरे काही नको. अतिथी हसून म्हणाले, बस इतकेच? मग विचार कसला करतेस? ते ऐकून चांगुनाने आश्चर्याने अश्रू भरल्या नजरेने अतिथीकडे पाहत राहिली. तिची ती अवस्था पाहून ते पुन्हा म्हणाले, अगं, हाक मारन तुझ्या चिलया बाळाच्या नावाने. आपण आपल्या हाताने आपल्या बाळाचा वध केला. आता तो परत कसा येणार? असा विचार क्षणभर तिच्या मनामध्ये आला. परंतु अतिथीच्या बोलण्यातील सामर्थ्य लक्षात घेऊन तिने बाहेर जाऊन चिलया बाळाला हाक मारली. बाळ चिलया, लवकर ये. अतिथी तुझ्यासाठी थांबले आहेत. ते तुझ्याशिवाय भोजन करत नाहीत. कुठे आहेस तू? धावत ये आणि आमचे सत्व राख. आणि काय आश्चर्य! सूर्याप्रमाणे तेजपुंज झालेला चिलया राजवाड्याच्या बाहेरच्या अंगणातून धावत धावत आला. तो नेहमीसारखाच बाहेर खेळून येत होता. जणू काही घडलेच नाही. त्याला धावत येताना पाहून चांगुनाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हे सत्य आहे का भास हे तिला समजत नव्हते. तिने हात पसरून त्याला जवळ घेतले. त्याचा स्पर्श ओळखताच हे सत्य असल्याचे तिला जाणवले. तिला आनंदाची भरती आली. राजा शियाळ देखील माय लेकरांची भेट पाहून भारावून गेला. राजा शियाळसह चांगुना आणि चिलयाने देखील अतिथींच्या पायावर मस्तक ठेवले आणि त्या क्षणी अतिथीने त्याचा वेश बदलून ते त्यांच्या मूळ रूपामध्ये प्रकट झाले आणि त्यांनी चिलयाला उचलून घेतले. अतिथीच्या बदललेल्या रूपाकडे
प्रत्यक्ष भगवान शंकरांकडे पाहून राजा शियाळ आणि चांगुना राणीला खूप आनंद झाला. आपली तपश्चर्या पूर्ण झाल्यासारखे त्यांना वाटले. आकाशातून देवांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. चिलयाला राजसिंहासनावर बसवून मंत्र्यांना राज्यकारभार पाहायला सांगून राजा शियाळ आणि राणी चांगुना भगवान शंकरांबरोबर कैलासावर गेले आणि तेथे शिवरूप होऊन राहिले. हे 14 अध्यायांचे शिवलीलामृत म्हणजे 14 विद्यांचे सार आहे, 14 रत्नांचा प्रकाश आहे. जो याचे भक्तिपूर्वक मनोभावे श्रवण पठन करील, प्रत्यक्ष भगवान शंकर त्याचे रक्षण करतील. याच्या श्रवणाने आधी व्याधी दूर होतात, पुत्र प्राप्ती होते, दूर गेलेले नातलग भेटतात, ऋणमुक्ती होते आणि स्थिर संपत्ती येते. दक्षिणेकडे तोंड करून वाचल्यास शत्रूंचा पराभव होतो. याचे मनपूर्वक 100 आवर्तने केल्यास शिवभक्त पुत्र जन्माला येतो. ज्या घरी हा ग्रंथ असेल तेथे पिशाच्च बाधा होत नाही. 3 महिने भक्तिभावाने आवर्तने केल्यास सर्व संकटे नाहीशी होतात. सोमवार, प्रदोष, शिवरात्र अशा या पर्वकाळी या ग्रंथाची पूजा केली आणि स्वच्छ होऊन शुचिर्भूत होऊन स्वस्थ झोपले तर प्रत्यक्ष भगवान शंकर दृष्टांत देतात आणि जी जी संकटे असतील त्यांचा नाश करतात. शके 1640 मध्ये फाल्गुन महिन्यामधील पौर्णिमेला श्रीधर कवींनी आपल्या मातापित्याला वंदन करून हा ग्रंथ पूर्ण केला आहे. आपल्या मातापित्यांना वंदन करून 14 अध्यायांचा हा दिव्य शिवलीलामृत ग्रंथ श्रीधर कवींनी भगवान शंकरांना अर्पण केला. या ठिकाणी या दिव्य कथेबरोबरच शिवलीलामृत ग्रंथामधील 14वा अध्याय समाप्त होत आहे. उर्वरित कथेबरोबर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, फक्त आपल्या स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनेलवरती. जास्तीत जास्त लोकांपर्यंत, शिवभक्तांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. तोपर्यंत श्री शिवाय नमोस्तुभ्यम. ओम नमः शिवाय.